रामकृष्ण हरी मंडळी, आपण सध्या राधेच्या मंदिरामध्ये आहोत. बरसाना हे ठिकाण आहे. याची संपूर्ण माहिती आपण आता घेणार आहोत. मंदिराच्या सुरुवातीला पायऱ्या चढते वेळेस चा हा भाग आहे. अगदी टेकडीवर हे मंदिर आहे. आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करतो. ह्या मंदिराची पूर्ण ऐतिहासिक बाजूसुद्धा आपल्याला पाहायची आहे. महागल्या बाजूला पूर्ण शहर वसलेलं आहे आणि कुठवर तरी म्हणजे खाली खोलवरती आणि लांबवरती पसरलेलं गाव आपल्याला दिसेल. आणि हे गेट आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. हे अशा पद्धतीने खालती गाव आहे. आता हे मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे, तिथल्या कुठे देवता कुठल्या आहेत, आपण सगळे पाहू. आता मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो आहे आणि मध्ये गेल्याच्यानंतर डाव्या साईडला वळायचं आहे आणि थोडासा मध्ये पुढे प्रवेश केला की या ठिकाणी लाडलीजी विराजमान समोर आहेत. लाडलीजी म्हणजेच राधा. आता खरं तर राधा आणि कृष्ण ह्या दोघांना एकत्रित स्वरूपात या ठिकाणी पूजलं जातं असं या ठिकाणची माहिती आहे. आणि हा मधला पूर्ण गाभारा ज्या ठिकाणी हे भाविक आहेत, कुणी आरती करतं आहे, कुणी आरती घेतं आहे, पाया पडत आहेत आणि जे भाविक इथे श्रद्धेनं आलेत ते सर्वजण या ठिकाणी नतमस्तक होत आहेत. आता या मंदिराचा जर आपण इतिहास पाहायचा म्हटला तर अशी माहिती मिळते की श्रीकृष्णांचे पंतू यांनी या मंदिराची स्थापना केली आहे. राजा वज्रभान यांनी सुमारे 5000 वर्षापूर्वी याची स्थापना केली असं मानलं जातं. मंदिराचे अवशेष आता उद्ध्वस्त झाल्याचे आहेत तिथं, परंतु चैतन्य महाप्रभूंचे शिष्य नारायण भट्ट यांनी या मूर्तीचा शोध लावला आणि 1675मध्ये राजा बीरसिंहदेव यांनी हे मंदिर बांधलं. अशा पद्धतीची या ठिकाणची माहिती आहे. आता या ठिकाणी राधेचा जन्म झाला होता अशी पण आख्यायिका आहे आणि त्यामुळंच ह्या ठिकाणाचं विशेष महत्त्व आहे. परंतु पूजा मात्र कृष्ण आणि राधा या दोघांची एकत्रित केली जाते. मंदिर राधेच्या नावानंच प्रसिद्ध आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातून तर लोक जातात, परंतु देशभरातून जगभरातून असंख्य असे भाविक या ठिकाणी येत असतात. आपणाला सर्वांना राधा आणि कृष्ण यांचं प्रेम माहीत आहे, त्यांची आख्यायिका पूर्ण माहीत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, परंतु अपवादानच काही लोकांना हे माहिती असेल की राधा यांचे जे वडील आहेत ते वृषभानू हे होते. अशी ही या मंदिराची माहिती काढत असताना आपल्याला माहिती मिळाली. वृषभानू यांची ही मुलगी आहे. ते वृषभानू कोण होते तर यादवांचं जे काही सैन्य वगैरे होतं त्यांचे ते एक सरदार होते आणि त्यांची ही मुलगी होती. खरं तर राधा हा लक्ष्मीचा अवतारच म्हणून त्यांना ओळखलं जातं. आता हा मंदिराचा भागातला भाग आहे. आपण स्क्रीनवरती हा मंदिराचा पूर्ण परिसर पाहतो आहे. मंदिराचं दर्शन घेऊन आपण भागातल्या बाजूला आता पुढे येतो आहे. या ठिकाणी श्रीकृष्णांच्या काळापासून प्रसिद्ध असणारं दही, दूध, तूप ह्या सगळ्या गोष्टीचा इथं आणखीनही सुळसुळाट आहे. येणाऱ्या बऱ्याच भाविक आवडीनं या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेतात. या ठिकाणी आता आपण मंदिरातून खाली उतरतो आहे आणि पुढे थोडंसं पुढल्या साईडला पहा, पूर्ण मंदिर कितीतरी उंच टेकडीवरती हे मंदिर आहे आणि पुढे शहर वसलेलं आहे. अशा पद्धतीची याची रचना आहे. आणि इथं आल्याच्यानंतर विशेष आनंद वाटतोच. राधेचा, कृष्णाचा किती ह्या लोकांना, आजच्याही लोकांना इथं किती वेळ आहे हे आपल्याला पाहिल्याच्यानंतर भरून येतं. आणि आपणही या मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि या जन्मामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला पाहता आल्या, ह्यासाठी सुद्धा आपल्याला धन्य झाल्यासारखं वाटतं. आता या ठिकाणी हे मार्केट आहे. मार्केटमधून उतरताना, मंदिरातून उतरते वेळेस हे मार्केट आहे आणि पारंपरिक जे पेय वगैरे आहेत त्याचा आम्ही आस्वाद घेतलाच, परंतु तिथं पोहोचण्यापूर्वी आम्ही अशा पद्धतीनं मार्केट वगैरे पाहिलं. आपल्याला अशीही आख्यायिका ऐकायला मिळते की राधा ही कृष्णापेक्षा मोठी होती. आता काही पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये 11 महिन्यांनी ती मोठी होती असा उल्लेख आहे, तर काहीमध्ये 2 वर्ष, 3 वर्ष, अगदी 5 वर्षांसुद्धा मोठी होती असा उल्लेख होतो. आणि जन्माच्या वेळी राधेने डोळे उघडण्यास नकार दिला होता. कृष्ण जन्मल्याच्या नंतरच राधेने डोळे उघडले अशी ही माहिती आपल्याला पाहायला मिळते. आणि निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये ह्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आता खाली उतरत आहोत. आणि खाली आल्याच्यानंतर मध्यवर्ती ठिकाणी आणखीन उतरायचं होतं पुढे, अशा ठिकाणी आम्ही थांबलो आणि श्रीकृष्णाच्या काळातील तिच्या आठवणी म्हणून आम्ही या ठिकाणी, ज्याला मक्खन म्हणलं जातं, ते लोणीसुद्धा आम्ही खाल्ला, त्याचा आनंद घेतला. इथं हे मोठ्या प्रमाणामध्ये चालतं. आम्ही गेलेले सर्व मित्रमंडळी या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा अगदी व्यवस्थित आम्ही आनंद घेतला. सर्वांनी तिथे जे काही
लाभ घेण्यासारखं होतं, ऐतिहासिक होतं. त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही आनंद घेतला आणि आनंद घेऊन आम्ही आता मंदिराच्या खाली उतरणार आहोत. परंतु हा जो पहाड आहे, या पहाडाला म्हणजे केव्हाचा पहाड आहे म्हटलं तर 343 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे असं म्हणलं जातं. आणि हा जो पहाड आहे त्याच्या पूर्ण शहराच्या मधोमध आहे आणि चहूबाजूनं शहर आहे अशी माहिती आहे. आणि 250 मीटर उंचचा हा पहाड आहे, जवळपास 850 फूट इतकं उंच. म्हणजे शहर जिथं आहे त्याच्या शहरापासून हे पहाड जर किती उंच म्हणलं तर 850 फुटाच्या उंचीवरती हा पहाड आहे आणि त्याच्यावरती हे मंदिर आहे. आणि राधा आणि कृष्ण यांची एकत्रितपणे त्या ठिकाणी पूजा केली जाते लाडलीजी या नावाने, परंतु राधा या नावानं सुद्धा ते मंदिर प्रसिद्ध आहे. आता आम्ही मंदिर दर्शन घेतल्याच्यानंतर आता खाली उतरतो आहे आणि जिथून आता मंदिराला सुरुवात होते तो त्या पॉईंटवर मी आलो. हा समोरचा रस्ता आहे आणि इथून आता बरसानामध्ये आम्ही बाहेर पडतो आहे. तर पुढला पॉईंट आमचा नंदगाव हरियाणामध्ये असणार आहे. तर हे गाव मथुरा जिल्ह्यामध्ये आहे, मथुरा जिल्ह्यामधील बरसाना हे ठिकाण. आणि आता पुढे हरियाणामध्ये नंदगाव आहे, आम्ही तिकडे जातो आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बरसानाची सुद्धा माहिती पाहू. नंदगाव हे नंदाचं गाव आहे, तर त्याचे महत्त्व पाहू, त्या ठिकाणचं लोकेशन पाहू, मंदिर पाहू आणि त्या ठिकाणी विशेष करून जो काही आम्ही आनंद घेतला तोही आपल्याला दाखवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू. रामकृष्ण हरी.